जय स्वराज्य मित्रांनो, मी गुरुकट्टी स्वराज्य वाहनचालक संघटना संस्थापक अध्यक्ष. खास करून आजच्या हे जे व्हिडिओ आहे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातला विषय. मित्रांनो, अनेक वेळा तुमच्या स्टँडवर येऊन मी अनेक योजनाबद्दल किंवा अनेक ज्या अडचणी येणार आहे, कायदा नवीन झाला आहे त्याच्याबद्दल, तुम्हाला जे रस्त्यावर होणारा त्रास त्या गोष्टीच्या थांबवायसाठी किंवा कसं थांबवायचे, कुठं आपल्याला भेटायचे, काय करायचे, हे सगळं काय लोकांना अनेक पदाधिकाऱ्यांना मी भेटून त्याच्या सविस्तर माहिती देऊन सविस्तर माहिती देतो. मी तुम्हाला अंधारात ठेवत नाहीये. सविस्तर माहिती देऊन सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करून तेवढा पुरता माझ्याशी बोलताय, हा म्हणताय, करू म्हणताय, सगळ्या गोष्टी होतो. मित्रांनो, ह्याचे नुकसान मला नाहीये किंवा ना संघटनेला. ह्याचं नुकसान तुम्ही स्वतःहून तुमच्या अंगलोट करून घ्यायला लागले. हे बेजबाबदारी हे तुमच्या अंगलोट होईल, माझ्या किंवा संघटनेचे नाही. त्याचे कारण असं आहे की संघटना आपले तालुका आणि जिल्हा लेवलचे नाही, आपले महाराष्ट्र लेवलच्या संघटना असून आज जे तुमच्या इथं नाही चालू झालं, भलते बाहेर सगळीकडे स्वराज संघटनेचे कामं चालू आहे. जिथं फायदा घ्यायचे त्यांनी घेतात, पण तुम्हाला का नाही घेता येत मला काय कळायला मार्ग नाही. तुम्ही एवढा आपण इमानदारीने स्वराज्य वाहनचालक संघटना, खरंच तुम्हाला सांगतो, एवढा इमानदारीने तुमच्यापर्यंत येऊन काम करायचे प्रयत्न करतो. तुम्हाला अनेक गोष्टीच्या माहिती द्यायचे प्रयत्न करतो. अनेक गोष्टी तुम्हाला इमानदारीने तुमच्या पाठीशी उभा राहून आणि स्वतः आपले काही कार्यकर्ता, आपले पदाधिकारी तुमच्या पाठिंबा थांबून काम करायला तयार असताना सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करून फक्त त्यांना तेवढा टाइम टाळण्यासाठी हां हूं किंवा जे काय असेल तुम्ही आश्वासन देऊन नंतर ते गोष्टी विसरून जातात. तुमच्या स्टँडबद्दल झालं, त्यानंतर रस्त्यावर होणारा अनेक अडचणी आहेत. मी कुठल्याही अडचणीचं नाव घेत नाही, कारण का अनेक चुका तुमच्याकडनं होतोय. त्याच्या अडचणीचा प्रॉब्लेम तुम्हाला येतोय आणि तिथं सॉल्व्ह करायला जेव्हा तुम्ही अडचणमध्ये येता तेव्हा तुम्हाला संघटना आणि संघटनेचे पदाधिकारी समोर दिसतोय. तेवढा पुरता जय स्वराज्य बोलून तेवढा जे अडचणमध्ये तेवढा तुम्ही बाहेर पडायचे प्रयत्न करताय. बाकी टायमाला तुमच्या ना फोन येतोय, ना तुम्ही संघटनेशी जुडून असतो किंवा संघटनेच्या कामकाजासाठी तुम्ही वेळ देताय किंवा संघटनेच्या कुठल्याही कामाला तुम्ही वेळ देत नाही. फक्त मतलबासारखा तुमच्या कामानिमित्त तेवढा वापरून बाकी टायमाला तुम्ही अजिबात संघटनेच्या नाव सुद्धा तुमच्या लक्षात नसतो की तुम्ही कुठल्या संघटनेचे सभासद आहे. अनेक वेळा आपण सांगत आलो, योजना भरपूर आहे, लाभ भरपूर आहे, ताकद भरपूर आहे, त्याचे वापर करून घ्या. जोपर्यंत मित्रांनो तुम्ही एकी होत नाही ना, तोपर्यंत तुमच्या रडगाणं हे संपणार नाहीये. अनेक प्रश्न आहे तुमच्या समोर. ते प्रश्न एकटा सॉल्व्ह करू शकत नाही. ह्याला एकजूट पाहिजे असतो. एकजूट झाला तरी त्याला एक रजिस्टर पाहिजे असतो. तुम्ही जर 10 लोक मिळून जर काहीतरी काम करायला मोर्चा बिर्चा काढा, तुमच्यावर गुंडागर्दीचे गुन्हा दाखल होईल, कारण का तुमच्याकडे कागदा नाहीये. आणि तुम्ही एकटं करणार काय हे तुम्हाला माहिती आहे. माहिती असून सुद्धा अनेक वेळा तुम्ही पैशाच्या आर्थिक ह्याच्यामध्ये पण तुम्ही लॉस होतोय. पैसे तुम्हाला काय काय ठिकाणी पैसे मोजावं लागतो, काय काय ठिकाणी मार खावा लागतो, काय काय ठिकाणी तुम्हाला शिवीगाळ खावा लागतो. हे सगळ्यांची तयारी तुम्ही केलेली आहे. फक्त जेव्हा अडचण आला तेव्हा संघटना आठवून येतो. एखादा व्यक्ती ज्याला अडचण आला तेवढंच व्यक्ती फोन करून तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतो, विषय सोडून देतो. हक्काच्या स्टँड तुम्हाला बनवून द्यायचे मी आश्वासन दिलंय. मी स्वतःहून तुमच्या स्टँडवर फिरतोय, येऊन बोलतोय. तेवढं मर्यादित तुम्ही 4 लोक उभा राहतात, बरोबर आहे म्हणतात, विषय सोडून देतात. का करतात मला माहित नाही. तुम्हाला वाटतं की हे स्टँडवर आलं की ह्या व्यक्तीचा काय फायदा आहे का? तुमच्याकडनं एक कप चहा पित नाही मी. कधी मी मागितलं नाही तुमच्या चहाच्या आणि अपेक्षा पण नाही मला. तुमच्या लोकांच्या कामं झाला पाहिजे ह्या अपेक्षेने मी फिरतो. ह्या अपेक्षेने तुम्हाला तळमळीने मी सांगत असतो, पण ते तळमळ तुम्हाला कळायला मार्ग नाही. कारण काय, तुम्हाला सवय लागलेली आहे फसवणाऱ्या लोकांच्या मागा लागायची. ह्याची सवय लागली तुम्हाला. इमानदार माणसाच्या तुम्हाला पटकन विश्वास होत नाहीये. जे खोटं बोलून जे फसवतो ना त्याच्या मागा लागतं तुम्ही. ते नको म्हणलं तरी त्याच्या पाठीमागं पडलेले असतंय, साहेब आम्हाला घ्या, आम्हाला घ्या, आम्हाला घ्या, असं तुमचे विषय गत झालेले एक प्रकारचे.
म्हणून सगळ्यांना एक विनंती आहे की दादांनो, आज जर तुम्ही डोळं नाही उघडलं, आज जर तुम्ही कान नाही उघडलं, येणारा काळ तुम्हाला एवढा अडचण आहे का, हाय ते गाडी विकावं लागणार, हाय ते घर विकावं लागणार, एवढं मोठं कायदा मध्ये बदल झालेले आहे, तुम्ही रस्त्यावर चालणं तुम्हाला अवघड होणार आहे. 1000 रुपयाच्या भाडा 10-10, 20-20 हजार रुपये तुम्हाला दंड पडणार आहे पुढं. ह्याच्या काळजी घ्या, वैतकून जाणार आहे तुम्ही. आज जर तुमच्या एकजूट ताकद दिसलं, जे आलेल्या कायदा त्याला आपण पारित करू शकतो तुमच्या ताकदीने, संघटनेच्या ताकदीने. जर तुम्ही घरी बसून जर तुम्ही गप्प मारत असाल आणि स्टँडवर बसून पत्ते खेळत असाल, त्याच्याने तुमच्या दंड कमी होत नाही आणि तुमचा त्रास कमी होत नाही. थोडासा वेळ संघटनेसाठी पण द्यायचे प्रयत्न करा. मी काय तुम्हाला दर महिन्याला दररोज तुम्हाला येऊन माझ्याकडे बसायला सांगत नाहीये. महिन्याला 15 दिवसाला काय संघटनेचे नियम, काय नियमावली बदल करा, म्हणजे जे कायद्यामधलं जे त्रासीचे जे कायदा आहे त्याला जर बदल करायसाठी तुमचे आंदोलन किंवा तुमचे साथ पाहिजे असेल, तेव्हाच मी तुम्हाला फोन करत असतो किंवा तुम्हाला सांगत असतो. हे तुमच्या हितासाठी आहे, त्याच्याने मला काय पैसे पाणी येत नाही आहे. हे तुमच्या हितासाठी आपण लढतो. मग तुम्हाला त्याची जाणीव पाहिजे हे गोष्टीच्या, की संघटना कोणासाठी काम करतो. ह्याचे जर जाणीव नसन, येणारा काळ तुम्हाला समजेल, त्या टायमाला तुमच्या हातातलं सगळं निघून गेलेलं असणार आहे, काहीच करू शकणार नाही तुम्ही. धंदा सोडावा लागणार, दुसरा काहीच नाही, ऑप्शन नाही तुमच्याकडे. 500 रुपयाच्या भाडा 5000 रुपये दंड बसन. महिनाभर कमवलेलं तुम्हाला तिथं टाकावं लागणार आहे. कोणी ऐकायला कोण नाही आहे त्या टायमाला, कायदा येतो. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर पटलं तर संघटनेमध्ये या. मतलबी सारखा फक्त तुम्हाला जेव्हा वेळ आला तेव्हा वापरून घेत असाल तर त्या काम करू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, फक्त कामापुरतं वापरून घ्यायचे आणि त्यानंतर विषय सोडून द्यायचे, असं कामधंदे करू नका. जर संघटनेला कायमस्वरूप तुम्हाला साथ द्यायची असेल तर संघटनेला फोन करा. अन्यथा फक्त मतलबी सारखा तेवढंच काम करून घेण्यासाठी फोन करायचे असेल, तुम्हाला हात जोडून विनंती आहे मित्रांनो, कुठल्याही पदाधिकाऱ्याला तुम्ही फोन करून तेवढं मतलबीसाठी काम करून घेऊ नका. अनेक योजना आहेत, त्या योजना राबवून घ्या, तुमच्या कुटुंबासाठी चांगलं आहे. जर असं तुम्हाला सगळं करायचं असेल तरच या संघटनेमध्ये या. अन्यथा ह्या संघटनेमधनं जिथल्या ग्रुपमध्ये आहे तुम्ही लेफ्ट झाला तरी काही हरकत नाही. कारण का तुमचे कुठलेही तुम्ही फायदा घेत नसन तर मतलब काय त्या गोष्टीला. नवीन नवीन कायदा आलाय आता, 1 जुलैपासून सुरू झालंय. जसं जसं ज्या व्यक्तीबरोबर घडन तेव्हा तुम्हाला कळन. आता जर त्याच्या विरुद्ध जर आपण काम केलं, त्याच्या विरुद्ध जे काळा कानून जे आलेले आहे त्याच्या विरुद्ध जर आपण आंदोलन, उपोषण हे सगळं केलं तरच तो तुम्हाला उद्या फायदेशीर आहे. तुम्हाला जर पटलं तर मित्रांनो संघटनेमध्ये राहावं, नाही पटलं तर नाही राहिलं तरी चालतंय. संघटनेला पण नुकसान नाही आणि ना मला स्वतःला पर्सनल काही नुकसान आहे, काहीच नाही. कारण का तुमच्याकडनं मी कधीही चहाच्या अपेक्षा ठेवलेल्या नाही, म्हणून मला कुठलंही होणार नुकसान मला नाही आहे. म्हणून जास्त व्हिडिओ जास्त मोठं होईल म्हणून मी इथं थांबतो. आणि तुम्हाला जर पटलं तर या, नाही पटलं तर येऊ नका. धन्यवाद. जय स्वराज्य, जय महाराष्ट्र, जय हिंद.